हर एक भुरग्याक हर एक तरुणाक एक्सपोजर इज मस्ट. खंय संद मेळटा थंय वचपाचें, पूण संद पिकनीक म्हणून करपाचें ना. संद पिकनीक म्हणून करपाचें ना, थंयच्यान जाणून घेवन येवपाक जाय. यू हॅव टू एनरिच युअर माइंड. आपल्या मेंदूची ताकद, आपली शरीराची ताकद, आपल्या विचाराची ताकद वाडोवपाक पळोवपाक जाय. हांव चड उलोवपाक वचना अशें म्हटलें सुरवातेक. आता एक असं वॉटर कन्झर्वेशन, उदक खूप महत्वाचे. जसे हवा, उदकापेक्षा हवा चड महत्वाची, माहिती की ना. नाल्यार 5 मिनिटां तोंड बंद करप पळय, कितें धाकटे पळय परिस्थिती तुमची. धाकले रावपाक. सो हवा सुद्धा इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हवा खंयच्यान येता? वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम प्लांट्स, माहिती ना. सो हवा जी आसा पळय न्ही, ते झाडां-पाड्यांतल्यान येता. आणि म्हणून झाडां-पाड्यां आमची भोंवतणी रोवप, आमकां हवा तयार करप, निर्माण करप. तर वडाचें पान आनी पिंपळाचें झाड, वडाचें झाड, पिंपळाचें झाड, फुल ऑफ ऑक्सिजन अशें आयचे म्हणजे वाचलां त्या प्रमाणे. ही झाडां रोवपाक पळोवपाक जाय, बाकीची झाडां रोवपाक पळोवपाक जाय. ग्रीनरी तयार जातलीच, पूण हे सगळें करता आसतना कन्झर्वेशन ऑफ वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. उदक सांबाळप खूब महत्वाचें. आमचे कडेन भरपूर पावस पडटा. आता पर्यंत म्हाका दिसता डबल टेबल पावसा पयलीं उदक दर्याक मेळ्ळो सकयल. आनी तुमी सुदैवी, म्हणजे पेडणेचे लोक सुदैवी कशे, तुमकां लागीं हांगसर न्हंय आसा न्ही, शापोरा न्हंय मुखार, मातशी मुखार गेली की येवच्या आनी एक न्हंय आसा, तेरेखोल न्हंय आसा. ते 2 न्हंय आसा तुमकां. आनी थंय दोनूय न्हंय जी आसा पळय न्ही, हे न्हंयच्यान भरपूर उदक येवंक शकता. ऑफकोर्स आमी एक प्रयत्न केल्लो आसा. आनीक आमदार बाब सांगला तशें साळ म्हणटा त्या बिचोली गांवांत जो प्रोजेक्ट जाता, तातूंतल्यान भरपूर उदक तुमचे म्हणजे ते बैलपार म्हणटा ते नवीन पंप बसयल्यात. आनी तातूंतल्यान उदक पिवपाचें आनी शेती खातीर उदक भरपूर मेळटलें. कॅनलांतल्यान उदक भरपूर मेळटलें. पूण सोड, ह्या गजाली न येता कन्झर्वेशन ऑफ वॉटर कशे पद्दतीन. हांव दाडी करता, उदकाचो नळ चालू आसता. हांव बाथरूम म्हणजे हांव न्हांवपाक गेलो आनी साबण लायता आंगार, उदक चालूच आसता. कितले दीस. आनी तुमी लक्षात घेयात, एकच मनीस म्हणटा आमी, पूण एक न्ही. आमी 15 लाख लोक सकाळचे आंघोळ घेतात न्ही. गोंया भितर सकाळचे 15 लाख लोक आंघोळ घेतात. 15 लाख लोक जर अर्दवरच जर आपल्याला टॅप चालू दवरता, जर ह्या निमित्यान त्या निमित्यान त्या निमित्यान, मोटरसायकल धुवपाक जाय, गाडी धुवपाक जाय, चालू केलो टॅप आनी पायप आसता दवरले थंय, बरी गाडी एक कपडो लावपाक. देर आर सो मेनी वेज. यू थिंक एंड यू विल गेट जस्ट रेमेडी फॉर वॉटर कन्झर्वेशन. विचार करपाक जाय. म्हाका एक ल्हानशे भुरग्याक विचारपाक, सायन्स भुरगे आसा हात करतात पळोवया. सायन्सचे कोण भुरगे आसा ताणें हात करतात. सायन्स, या रायट, ओके, टेक युअर हँड्स. सायन्सच्या भुरग्यांनी ज्या कोणी थॉट ऑफ, तांणी विचार केला आनी कामाक लागल्यात. कसले प्रोजेक्ट करपाक. सायन्सचे भुरगे चड करून सायन्सचे भुरगे. ताजो अर्थ असो न्ही की आर्ट्साच्या भुरग्यांनी प्रोजेक्ट करप ना आनी कॉमर्सा भुरग्यांनी प्रोजेक्ट करप ना अशें ना. पूण सायन्सय भुरगो जो आसा पळय ताणें प्रोजेक्ट हो करूंकच जाय. प्लीज टिचर्स कॅन प्लीज मेक ए नोट की सायन्सा भुरगीं जी आसा पळय न्ही, ताणें हें करूंकच जाय. हे ना फुडें 11 साकून देव थिंक ऑफ अ प्रोजेक्ट. कितेंय जायना त्या मागीर तो प्रोजेक्ट करपाचो विचार जावपाक जाय. ओन्ली दॅट आय टेल यू, तुमी हे सगळें करता आसतना उदका संबंधी विचार करतले, निसर्गा संबंधी विचार करतले, पूण त्याच बरोबर तुमचें ज्ञान जें आसा पळय न्ही, तुमचें सायन्स जें आसा पळय न्ही, तुमची मॅथ्स कॅपॅसिटी आसा पळय न्ही, तुमची सायन्स कॅपॅसिटी आमी वाडयतली. लक्षात घ्या, एकाचेर आमी शुन्य घालतले कितें जाता? एकाचेर आमी शुन्य घातले कितें जातलें? 10 जालें. 2 शुन्य घालतले कितें जातलें? 3 शुन्य घालतले कितें जातलें? ताकद कोण दिली? कोण दिली? खंयच्या मनशान दिली? खंयच्या मनशान दिली? इंडियन. हजारो वर्स पयलीं शुन्याचो शोध हो भारत देशांत जालो, लक्षात घ्या. आनी म्हणून आज सगळे जगभर शुन्याचो वापर करतात आनी ताकद घेतात. सगळे हर एक क्षेत्रा भितर शुन्य जे आसा पळय ताचो शोध भारत देशांत लागलो. कोणी लागलो तो? म्हणटरी इतले विद्वान लोक आमच्या भारत देशांत आसात. आज विधान जाता जावं शकता, बट ठीक आहे त्या डायरेक्शन. आणि म्हणूनच उदका संबंधी हजारो वाटो आसात जे पद्दतीन उदक आमी सेव करूंक शकतात. वेगवेगळे पद्दती आसा उदक सेव करूंक शकतात.
आम्ही एक वेगळी पद्धत घेतली म्हणजे डेव्हलप डिपार्टमेंटात 100 बंधारे बांधतो. 100 बंधारे काणकोण धरून ते पेडण्यापर्यंत 100 बंधारे बांधतो. ताजी एक म्हणजे रिक्वेस्ट आली की अमको बंधारा बांधतो म्हणून. बांधली आमदारान 2 बंधारे बांधले आम्ही सगळे करता म्हणून. कारण बंधारे बांधले म्हणजे ते उदक जे आसा पळय न्ही पावसाचे उदक साधारण 4 ते 5 महिने उरता. बांयचे उदक वाडटा. अशा पद्धतीन उदक जे आसा पळय न्ही ते उदकाची वाड जाता. शिवाय तुम्ही आता शिकता मुखाल्ल्या 4 वर्सांनी 8 वर्सांनी तुम्ही खंय बरे उद्यान वतले. उद्यान वचपाक तयारी दवरपाकच जाय. लक्षात घ्या आम्ही शिक्षण घेता पळय न्ही ते 10th आनी 12th पास जावपाचे मागीर बीएससी करपाची किंवा बीए करपाची अशे बारीक दवरपाचे ना. नॉट कीप अ व्हेरी स्मॉल टार्गेट. नॉट कीप अ व्हेरी स्मॉल टार्गेट. आनी म्हजी गांवांत ज्या जाग्यार तुमची मॅडम वचून आणि आमच्या गांवच्या लोकांचो पॉयंट आसा की दिस नंबर हॅज टू इन्क्रीज टू 500 इंजिनियर्स. या 350 इंजिनियर पण न्ही तातूंत 150 इंजिनियर्स दे आर वर्किंग इन वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. अमेरिके आसात, इंग्लंडाक आसात, तुगेले दुबय गल्फ कंट्रीज आसात, आफ्रिकेत सुद्धा आसात. त्या शिवाय भारत देशाच्या वेगवेगळ्या सिटी भितर आसात. ते मागीर मद्रास आसूं, मुंबय आसूं, बेंगलोर आसूं, दिल्ली आसूं. बिकॉम भुरगो वचून आसा. लक्षात घ्या. बिकॉम भुरगो अमेरिकेक वचून आसा. गेलो जाल्यार तो पयशे काडपाक. सो आय टेल यू हांव कितें सांगतां की हियर ही संस्था जी आसा पळय न्ही ह्या संस्थेच्या माध्यमांतल्यान समाज घडोवपाचो पेडणेचो ही ताकद आसा. म्हाका म्हजे बाबतींत तरी हांव चुकून टिचर जालो. लक्षात घ्या. 71 सांगते बरोबर आसा. चुकून टिचर जालो. म्हाका पगार पयशे नाशिल्ले बोल्सांत नोकरी जाय आशिल्ली आनी कोण तरी सकाळीं सांगलें फाल्यांच्यान तूं इस्कॉला यो. नो इंटरव्यू नो एप्लींग आय वॉज इनवायटेड आनी बोल्सांत तरी 5 रुपया आसनाशिल्ले. आज थोडी बोल्सांत 50 रुपया तरी आसतले. पयलीं ताणें 5 रुपया आसनाशिल्ले. समबडी इनवायटेड मी मॅनेजमेंट आशिल्लें बरें आशिल्लें ताणें इनवायट केलो म्हाका टिचर केलो. I tell you, 9th June 1971, I still remember. त्या दिसापासून I started liking students. आजपर्यंत 52 years झाले. हांव इस्कॉलाक गेल्या शिवाय चेंज पडना. इस्कॉलाक गेल्या शिवाय भुरग्याकडे उलयले शिवाय चेंज पडना. एनिवे, कमिंग बॅक टू दीस वॉटर कन्झर्वेशन उदकाचे खूप महत्व आसा. ऑफकोर्स तुमचे टीचर तुमकां वेगवेगळे पद्धतीन सांगूंक शकतले. आय वूड सजेस्ट की हॅव अ कॉम्पिटिशन. वॉटर कन्झर्वेशन, ट्री प्लांटेशन ताचेर. आणि दुसरे कशें आसा फक्त पेपराचेर बरयत म्हणून जायना. एक्टिवली पार्टिसिपेट जावपाक जाय. तुमी कितली झाडां रोयली, कसले प्रकारची रोयली, ताचे बेनिफिट्स कितें, तेजे एडवांटेजेस कितें, अशे नाना पैलूंनी आमी निसर्गा संबंधी सेवा करपाक जाय. आनी हांवें आतां उलय म्हटलें तुमकां तुमी खूब शिकून जाल्यार एखादी मोठ्या आस्थापनात गेले, इंडस्ट्रीन गेले, इंडस्ट्रीक सुद्दां वॉटर सेव कशें करपाक जाता. झाडां वयले सॉरी आपल्या घरा वयलें उदक जें आसा पळय न्ही आपल्या घरा वयलें उदक आमी सेव करूंक शकतातच. ल्हानशी पायपलायन बसयली जर जायत आनी त्या उदक जमनीक सोडली जर जायत वॉटर कन्झर्वेशन जाता. अशें म्हाका दिसता कृष्णाचें काम करता की आनी कोण करचो. गवरेज काम करता. अशें प्रत्येक घरा पूण दॅट इज लिटल एक्सपेन्सिव. सरकारा कडेन कितें अपेक्षा जाय पडटली. हांव एक आसा तुमच्या फायन आर्ट्स टिचर आसा पळय न्ही नांव कितें म्हटलें ऋषिकेश. हांव असोच टिचर आशिल्लो. फक्त म्हाका दाडी नाशिल्ली त्या वेळार. दाडी दवरली दाडी नाशिल्ली. हांवें जॉयन लायकी म्हणली. म्हज्यान ताचे हायटी जावन तशें आसा. ना खाना रांदून येयलें. कितें जालो आय रिमेंबर माय ओल्ड डेज. हांव इस्कॉलाक कसो गेल्लो, कसो आशिल्लो, कशें गेलो. जमीन आसा भाटकारपणूय आसूं लक्षात घ्यात. उत्पन्न करपाक पिकावळ करपाक तुमगे जाग्यार जमीन आसा पळय न्ही ती जमीन पिकावळ करपाक कोंडाचें बंद राखचें ना. सरकारा कडल्यान स्किमी आसात, म्हज्या डिपार्टमेंटान स्कीम आसा. पूण वन थिंग लास्ट थिंग हांवें तेका उल्लेख करता वर्क कल्चर खूब म्हत्वाचें. भुरगो गरीब आसूं, श्रीमंत आसूं, हुशार आसूं ना हुशार आसूं, वर्क कल्चर इज ए मस्ट. कितें म्हटलें हांवें वर्क कल्चर इज ए मस्ट. सकाळी फुडें उठून आपली कामां लागप काम करून घेवप आनी आय टेल यू यू विल ऑलवेज हॅव स्पेअर टायम. तुमची स्टडी करून अभ्यास करून सुद्दां तुमचे भरपूर स्पेअर टायम आसतलो. आनी त्या टायमार मागीर तुमी खेळपाचें. आतां व्हिडिओ गेमाचेर वचनाका. व्हिडिओ बी आसा पळय न्ही गेम बी आसा पळय लक्षात घ्या. म्हाका केन्नाच म्हजो व्हॉट्सएप पळोवपाक पडूंक ना. व्हॉट्सएप जो आसा पळय न्ही तेजे जवळ जवळ 200-300 मेसेज दिसा येतात. हांव पळयना केन्नाच. नो नीड. गरजूच ना. गरज आसल्यार म्हाका पळय सांगता माय फ्रेंड हांवें बरें तुमी धाडला कितें पळया म्हणून. ताचें एखादी इन्फॉर्मेशन आसता नॉलेजेबल कितें आसता तें पळयता. बट नॉट वेस्ट द टायम बिकॉज लायफ इज व्हेरी प्रिशियस. म्हाका सांगात तुमच्या पेडण्या तालुक्या भितर परत जन्म आयलो कोण मेळटा तुमकां केन्ना
कोणाक जन्म येयलो कोण असं भोंवता तुमचे आमचे भितर इज ओनली वन्स. सो एवरी सिंगल मिनिट, एवरी सिंगल अवर, एवरी सिंगल हे म्हणटा कितें टायम इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट जाय न्ही संगोपन करपाक. समजा जर की डोंगर मातसो आसा कांयच ना थंय, कोणा वस्ती ना काय ना काय ना काय ना आणि म्हणून हे सगळे जे चक्र जे आसा नैसर्गिक चक्र म्हणटात पळय त्याक सांबाळपाक जाय आणि ताचे संवर्धन करपाक जाय. हांव तुमकां सांगता म्हणजे मोठेपण करून सांगना, म्हाका मनांतल्यान दिसता आनी कश्ट करपाक जाय करता. हांवें म्हणून 25,000 झाडां म्हणजे मतदारसंघात दिल्या. कितकी फाटले 5 वर्सां करीत आसले, अंदून 6 वर्स. हांव आमदार आसूय वा नासूय, मंत्री आसूय वा नासूय, हांव खंयच्यान तरी पयशांची राठवणी करता, म्हणजे धंद्यांतल्यान पयशां राठवणी करता. गरज पडल्यार कोणा कडेन मागताय बी की बाबा झाडां जाय, म्हाका पयशे मागता, झाडां जाय, ती झाडां दिवची अशें. आणि त्यानुसार अंदू 25,000 टार्गेट दवरला. आतां पर्यंत काल पर्यंत हांवें 20,000 झाडां दिली. झाडां खंयची येता, एक नाल्लाची रोपां, आंब्याची रोपां आनी काजूची रोपां. आनी एडिशनल फॉरेस्टा कडेन कितें मेळ्ळें जर जाय जाल्यार एखादी सिगम आसूं, सागवान आसूं, ताका आमी व्हॅली ट्री म्हणटात. अशा प्रकारची काही झाडां ही फॉरेस्टा कडेन हाडटात ती. पूण एकंदरीत म्हाका एक आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान विनंती करत दिसता ती अशी, हर एकान कमीत कमी एक झाड लावपाक जाय. आतां एक काम करचें, पयलीं खाणां घालपाक शंकरा ताळ मोडलो आनी रोयले, हांवें झाड रोयली न्ही. अनंताचे ताळ मोडलो आनी रोयले, झाड रोयले. नॉट दॅट. इट हॅज टू हॅव व्हॅल्यू. झाड जे कितें रोयता तातूंतल्यान निष्पन्न जावपाक, उत्पन्न जावपाक. म्हणजे कॅम्पस आमी जावले ना, म्हणजे कॅम्पसांत गेलो म्हणजे म्हाका कोण तरी दोस्तान जागा दाखयली की ह्या जागेचेर तुजें बरें कॉलेज जावपाक शकता अशें म्हणून. कळ्ळें ना. तर जेन्ना हांव गेलो थंय वचून पळयल्यार सगळी तळबी जमीन, 2 तळपां मदीं इतलीशी जमीन आसताली, माती आसताली. आनी सगळीं विस्कीची झाडां. म्हज्यावूच एकय झाड नाशिल्लें थंय, सगळीं बारीक बारीक विस्कीची झाडां. 1988 बरोबर याद जाता म्हाका. 88 थंय पयलीं पावल दवरलें आनी कॅम्पस डेव्हलप करपाक सुरवात केली. आज म्हणजे थंय 500 झाडां आसात, कमीत कमी 500 झाडां आसात. 12 तरेची फळांची झाडां आसात. माड आसात, आंबे आसात, पणस आसात, काजू आसात, चिकू आसात, पपयाची झाडां आसात, जांभळां आसात. अशे तरेची जवळ जवळ 12 तरेची झाडां. लक्षात घ्या, आमकां निसर्ग संपन्न करपाक जाय. कोणा खातीर? आमचे खातीरच. आमचे खातीर हो निसर्ग आमी संपन्न करपाक जाय. आणि म्हणून जो निसर्ग संपन्न करतलो जर जाय जाल्यार उदक सांबाळप खूप गरजेचें. लक्षात घ्या, लोकांच्या सहकार्यान हांव जिंकलो. म्हजे कडेन म्हणून WRD डिपार्टमेंट आयलें 3 वर्स जालीं. हांवें पयलो प्रयत्न केलो तो अशें की गोंयांत, ज्या गोंयांत सामको भरपूर पावस पडटा, कितलो पावस पडटा खबर आसा? सांगात पळय, जनरल नॉलेज अवेलेबल टू टेस्ट. हाव मच रेन्स वी गेट? कितको रेन्स पयलीं मेजता कित्यानी मेजता आमी? पावस मेजता कित्यानी? इंचस. गोंयांत 120 इंचस ऑफ रेन. पयलीं एक सांग म्हाका, कोणाकडे पेन आनी बूक बी कितें आसा, ल्हानशी चोपडी, पेपर बी? एक पाटी कोण आसा तुमचे भितर? एक पाटी म्हणजे आतां सकाळच्यान जे आयकता ते सगळे हांगासर उरतले. आसा जाल्यार हात बरे काडटा, ताका घेवन वता हांव. एक पाटी एक आमी लक्षात घेवपाक जाय. भुरगे म्हणून आमी एक लक्षात घेवपाक ती संवय करपाक जाय. म्हणजे शिक्षकांक विनंती आसा, ट्राय एंड हॅबिट एमंग द चिल्ड्रन. भुरग्यांक एक संवय लावन घ्या, ताची डायरी ही आसूंकच जाय. ताजी एक ल्हानशी डायरी आसूंक जाय आनी एक नोट पॅड आसपाक जाय. नोट पॅड म्हणल्यार कितें? व्हडले पॅड घेवपाक गरज ना. व्हडले पॅड घेवपाक ह्या बॉक्सांत दवरपाक, ह्या बॉक्सांत चिंता करपाक गरज ना. इट्स अ नोट पॅड. इज अ नोट पॅड. अ सिंपल पेपर, A4 पेपर हो फोल्ड केलो जर जाय, ताचे 4-8 घडये जाता. 8 दिसाचो कार्यक्रम भितर आसता. दीस माय डायरी. हांव ही फाटल्या 20 वर्सां बाळगिता. हांव दुसरी डायरी घेना. बिकॉज आय एम व्हेरी स्पेस कॉन्शियस. स्पेस कॉन्शियस म्हणल्यार कितें? ही तूं मोडली खुर्ची आसत जर जाय ती म्हाका दोळे मुखार नाका. प्लास्टीक तुम्ही दिला म्हणून घेतला हांवें. आय डोंट लायक, आय हेट प्लास्टीक. आय हेट प्लास्टीक. प्लास्टीक नेवर यूज. नेवर यूज. सो एक लक्षात घेवपाक जाय, जीवन आमी म्हणजे शिक्षण जे आमी आमच्या जीवनात घेतात पळय, तातूंतल्यान परिपूर्ण अशे संस्कार तुमच्या आमच्या सगळ्यांचेर जावपाक जाय. परिपूर्ण अशे संस्कार. आणि हे संस्कार जे आसात पळय न्ही, ते संस्कार
घराकडले आई वडील आणि घराकडले आमचे टीचर आम्ही आणि दोस्ती बी ना लक्षात घ्या हे सर संस्कार करतात आणि दिस माय डायरी डायरी आणि ही म्हाका हॅबिट कोण दिल्ली म्हज्या टिचरान फुल एक वर्ड जो आसा पळय हांव सोमाराच्यान ते आयतार तरी आयकता पळय न्ही तो हाजेर नोट जाता त्या हाजेर नोट जाता त्या त्या तारखेक इवन मुखारल्या दिसाचेर सुद्दां नीट नोट जाता कारण कितें कामाक खंयच बेकसूर जायना हांव कामाक म्हजें स्वताचें काम आणि 10 जाणांक सांगिल्लें काम आसा पळय न्ही त्या कामाक हांव बेकसूर जायना कळ्ळें ना एक सादो सिंपल पेपर बट दॅट इज माय डायरी देर इज ऑल्सो माय डिक्शनरी नवीन नवीन कितें शब्द आयकले नवीन एखादी येवजण आयकली आय जस्ट नोट इट डावन एखादे लोक म्हणूय की मंत्री पेपर घेतात कळयत आय डोंट माइंड दॅट आय डुइंग फॉर माय सेल्फ येणारा आधार आहे ते जेव्हा येतात शब्द नव्हे ते जेव्हा येतात शब्द नव्हे नजर बोलते ते जेव्हा येतात शब्द नव्हे नजर बोलते ते जेव्हा बोलतात तर प्रत्येक शब्दाच्या मागे अनुभव उभा असतो ते म्हणजे आमचे सुभाष भाऊ ज्यांच्या पावलांनी रचले गेले शिक्षणाचे मंदिर ज्यांच्या पावलांनी रचले गेले शिक्षणाचे मंदिर आणि ज्यांच्या नियोजनाने पाझरले शेतकऱ्याच्या मातीवर जीव घेणे पाणी असे आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले अंथरुज महालाच्या शिरोडा भागातून प्रतिनिधित्व करणारे आमच्या गोवा विधानसभेतील आदरणीय जलस्रोत मंत्री सुभाष भाऊ शिरोडकर ज्यांचा प्रवास 1971 9 जून रोजी शाळेतील शिक्षक म्हणून झाला आणि त्याच्यानंतर 1978 मध्ये शिरोडा गावातील सरपंचपदी विराजमान झालेले सुभाष भाऊ शिरोडकर आणि त्यानंतर संवेदनशील व्यक्तिमत्व व गरजू कुटुंबात जन्माला येऊन आपलं वेगळं अस्तित्व त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं संवेदना असलेले व गरजूंप्रती नेहमीच आत्मीयतेची भावना आपल्या मनामध्ये बाळगणारे असे आमचे मित्र आदरणीय प्रवीणभाई आर्लेकर या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम राजेश्री रेडकर ज्यांचं मोठं सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झालं सर आम्ही कार्यक्रम अनेक विद्यालयामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये असो महाविद्यालयामध्ये असो अनेक कार्यक्रम आम्ही केले पण मॅडमनी जे हा कार्यक्रम करण्यासाठी जे सहकार्य केलं मला वाटतं ते कौतुकास पात्र आहे त्याने आपला कार्यक्रम आहे असं म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला आणि हा कार्यक्रम स्वीकारला पाहिजे मी एक जबाबदारीने इथे एक स्टेटमेंट करू इच्छितो आहे की सुभाष शिरोडकर इज वन ऑफ द ऍक्सेसिबल मिनिस्टर ऑफ गोवा म्हणजे सामान्यांना सामान्य शेतकरी सुद्धा विदाउट अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या सचिवालयात सुभाष शिरोडकरांना भेटू शकतो त्याची प्रचिती मला वाटतं गौरेश पेडणेकर इथे आहे उमेश गाड इथे आहेत आणि पेडण्याच्या अनेक लोकांना आलेली आहे आणि कुठलंच शिफारस पत्र न आणता फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी कष्टकरी समाजाच्या हितासाठी बहुजन समाजाच्या हितासाठी कार्य करणारे म्हणजे आदरणीय सुभाष भाऊ शिरोडकर मी इथे त्यांचं गुणगान गातो म्हणजे मला इथे कुठला स्वार्थ त्यांच्याकडून साधायचा नाही तर त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे पण त्याचा अनुभव आम्ही जवळून घेतलेला आहे म्हणून मी इथे स्वाभिमानाने हे बोलू शकतो असे आणि आमचं हे अहोभाग्य लाभलेलं आहे की आदरणीय मंत्री महोदय या व्याख्यानाला आलेले आहेत त्यांच्या अनुभवाची शिदोरी निश्चितपणानं आम्हाला कामाला येईल आणि त्यांचा एक जो विचार आहे की आपलं स्थान जे असतं ते आपण लोकांना वापरावं या तत्वातून ते काम करत आहे आणि त्या कार्याची पावती निश्चितपणाने ह्या पेडणे तालुक्यातील पुढच्या पिढीला निश्चितपणाने मिळेल आणि हे सर्व जर शक्य करायचं असेल जलसंवर्धन आणि इतर गोष्टी तर हे एकट्या दुकट्याच्या सहकार्याने शक्य होणार नाही ज्या वेळेला असे हजारो छोटे हात एकत्र येतील त्यावेळेला त्या हजारो छोट्या हातांचा एक मोठा हात तयार होईल तोच मोठा हात आमच्या गोव्याला दुःशक्तीला रोखणारा असेल आमच्या गोव्याला आमच्या पेडणे तालुक्याला तारणारा असेल आणि त्याच वेळेला आम्ही एकसंघाने निर्धार करायला पाहिजे की सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा आणि त्याच वेळेला निश्चय करूया ये मायभू तुझे मी पेढीनं पांगसारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे धन्यवाद अति उपसा प्रदूषण आणि असमतोल यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे शाळा महाविद्यालये प्रसार माध्यमे आणि सामाजिक संस्थांमार्फत जलसंवर्धनाचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले जाते लोकांना पाण्याचे महत्व जलचक्र भूजल पातळी आणि वर्षा जल संचयन याची माहिती देखील दिली जाते पण केवळ माहिती पुरेशी नाही ती कृती उतरवणं गरजेचं आहे ज्ञानातून कृतीकडे
हा मंत्र पाण्याबाबतीत अत्यंत महत्वाचा आहे. म्हणूनच आता मी विनंती करते, आजचे आपले प्रमुख अतिथी, आपल्या पेडणे मतदारसंघाचे आमदार माननीय बरोबरच शब्दसुमानी सुद्धा मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. पाणी हे जीवनाचे मूलभूत घटक आहे. मानव, प्राणी, वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी प्रोग्राम बरो हांगासर म्हाका घडोवन हाडलेलो आसा. तुमचं नव चैतन्य, तुमचं प्रेसिडेंट आमचं कृष्णा पालेकर, माझं संदीप शेट्ये, या भागाच्या स्थानिक नगरसेविका विशाखा गडेकर, उपमे मोबा तांबोसेचे सरपंच आमचे मित्र आदरणीय सुबोधभाई महाले, त्याचबरोबर इथे जे ही संस्था जी आसा त्या संस्थेचे अध्यक्ष बाब श्री कृष्णा पालयेकर आणि म्हणजे सगळे माननीय शिक्षक आणि मोगा भावना घेणार. एक म्हटल्यार पयलीं केन्ना आयकतालो हांव की पेडणे जे आसा पळय न्ही ते साहित्यीक खूप मोठ्या प्रमाणात आसा. आज हांगसर प्रत्यक्ष अनुभव आयलो जेन्ना कृष्णा पालेकराचे विचार आयकले किंवा कंपॅरिझन त्यामुळे बरेच ठिकाणी उदक लोकांक पिवपाक मेळूंक नाशिल्लें. उदकाक लागून लोक सामके हे जाल्ले, अपसेट जाल्ले की उदक मेळटलें की ना, पावस पडटलो की ना. आनी सगळे गोंयभरान देशभर लोक अशे पळय न्ही ते मळबाकडेन पळयताले की पावस येता की ना, ढग येता की ना अशें. पूण अंदूं जे आसा पळय न्ही तो पावस सामको बेगीन आयलो, जवळ जवळ 15 बेगीच आयलो. आनी त्यामुळे म्हजो एक ल्हानसो प्रस्न तो आसा 15 मे धरून ते आतां पर्यंत तुमच्या पैकी कोणे झाड लायला, झाड रोयला ते हात पळोवया. प्रामाणिकपणान बेश्टे हात करपाचें ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकच तरी. ओके गुड. लक्षात घ्या, प्रत्येकान एक झाड रोवप अत्यंत गरजेचे. आणि ते झाड रोयता पळय न्ही दॅट हॅज टू बी फ्रुटफुल. दॅट हॅज टू बी फ्रुटफुल. आत्ता मी भितर सरता आसतना एक झाड रोयलें पाहिजे ना, पण त्या बदलाक त्या झाडाच्या बदलाक सरी समजा कवातो रोयलो, समजा आमी कवातो रोयलो खंयच्यान तरी हाडून कवातो रोयलो जाल्यार ताचे गुण सांगता कितें आसा ते. कवातो जो आसा पळय न्ही, माडाचे रोप जे आसा पळय न्ही ते सादारणशे 5 वर्सांक फळां दिवपाक लागता. आनी ताका दर म्हयन्याक एक चुडीत येता. ज्या चुडटाचो उपयोग आमी नेहमीच करूं शकतात. पूण त्यापेक्षाही महत्वाची दुसरी कितें जर जाय जाल्यार त्या चुडटाचेर एक पेड येता नाल्लाची. प्रत्येक चुडटाचेर एक पेड येता आनी त्या पेडीक मागीर सादारणशे 8 ते 10 तुमचे खातीर आडसर आसता. पाहिजे ना. म्हणटरी समजा आमी आज जे झाड रोयला त्या बदलाक समजा कवातो रोयलो जाल्यार एक 4-5 भुरगे आडसर काडून म्हणजे टिचरीक मस्ती करून दाखोवपा खातीर आडसर काडूंक शकताले. पाहिजे ना. तर एक लक्षात ह्याचे मुखार हांवें विचारली जमीन तुमचेर आसता विचारली कित्याक लागून जर जाय आसत जर जाय व्हडले पयशे पडनात ताका. एक कवातो 500 रुपये भितर मेळटा, 100-200 रुपये भितर मेळटा. आतां इतलें जाता कितें हाडटले खंयच्यान, खंय मेळटलो. हे नदरेन थोडेशे आमचे पीटीडी जे आसा न्ही हांगसर हय तर ते थोडेशे जाता काम करचे. हांगसर 400 भुरगे आसात. लक्षात घ्या, 400 भुरग्यांनी जर 400 कवाते वयले जर जाय जाल्यार 12 म्हयने 12 चुडटी येतली. एक म्हयन्याक एक चुडीत येता. कितली पिकावळ जातली पळयात तुमी. कितली आडसरां तयार जातली, कितली नाल्ल तयार जातली. लक्षात घ्या. म्हाका आयचे आतां व्याख्यान म्हाका आपयलो खरो पूण व्याख्यान न्ही. आय वूड लायक टू गेट यू एसोसिएटेड विथ मी, टू वर्क विथ मी. म्हाका एक जाय आनी कृष्णा म्हजी विनंती आसा, आमदाराक विनंती आसा की वॉट यू प्रीच यू हॅव टू प्रॅक्टीस. वॉट यू प्रीच यू हॅव टू प्रॅक्टीस. हांव जे कितें सांगता उलयता म्हणजे प्रिचींग करता हांवें प्रॅक्टीस स्वता करपाक जाय. अशी म्हजी सगळ्या भुरग्यांक विनंती आसा. हांव सांगता हांव 16 वर्सां आसतना कामाक लागिल्लो. कितें पगार घेवन ना. हांव 16 वर्सां आसतना आमच्या गांवांत एक ल्हानशी लायब्ररी आशिल्ली. ते लायब्ररी सांजचे वेळार चलोवपाचें काम करता फुकट भितर. मॅट्रीक पास जाल्लो आशिल्लो आनी विचार अशें आलो म्हणजे आमच्या दोस्तां भितर लायब्ररी चलोवपाक कोण ना, लायब्ररी चलोवपाक कोण ना, बंद करचें पडटा. हांव म्हटलें हांव बसता. सो आय टूक अ डिसिजन ऑन माय ओन आनी हांव ते लायब्ररी चलोवपाक बसतालो. बरें म्हाका दिसता हांवें 2 वर्स तरी काम केलें त्या लायब्ररींत. आनी लायब्ररींत जेन्ना काम करतालो पळय न्ही तेन्ना मागीर लोकांचो संपर्क आयलो. हे केन्ना आय थिंक 70 सुद्दां जेन्ना हांव सादारणसो 10वी-11वी आशिल्लो. हे कित्याक सांगता हांव तुमकां की सामाजीक सेवेचें व्रत जें आसा पळय न्ही
ते ठरवून जायना ते ऑटोमॅटिक घेवपाक जाय. हे मी हांव काम करतलो, समाजा भितर काम करतलो, शेद्रा भितर काम करतलो, ते तेन्नाच्यान येवपाक जाय. आणि म्हणूनच म्हणजे हांगसर आमचे मिसाची काय विनंती, टिचरांक विनंती, व्हॅल्यू डेव्हलपमेंट इज अ मस्ट. भुरग्यां भितर संस्कार तयार करप, ताका आमी कोंकणीत इंग्लिशीन बरें म्हणटात सॉइलिंग द हँड्स, म्हणजे हातीक माती लागपाक जाय, हातीक माती लागपाक जाय. आणि लक्षात घ्या, जो पर्यंत आमी निसर्गाचेर प्रेम करिनात तो पर्यंत आमकां उदकाची महती कळचीच ना. उदकाचें महत्व कळटलें जर जाय जाल्यार निसर्गाचेर आमी प्रेम करपाक जाय. हे म्हजो स्वताचो सिद्धांत. कळ्ळें ना? नाजाल्यार मनशाक उदक लागता कितलें? 4 ग्लास उदक दिसाक, आनी 2 बालदी उदक न्हांवपाक, आनी 1 बालदी वॉशरूमाक. म्हणजे 4 बालद्यांनी तुगेलें काम जाता, तुका उदकाची दिकट दिसचीच ना. कळ्ळें ना? एक व्हडली बॅरल भरून दवरले जर जाय जाल्यार 15 दीस तरी उदकाक गरजच ना. आसा तितले पुरो, तितले वापरपाचें. पूण उदकाचें खरें म्हत्व कळटलें जर जाय जाल्यार आमी निसर्गाचेर प्रेम करपाक जाय. आमी शेती रोवपाक जाय, आमी झाडां रोवपाक जाय, आनी त्या लक्षांत घेतलें त्या झाडा खातीर उदक जाय, म्हज्या खातीर उदक जाय, झाडा खातीर उदक जाय, मनजाती खातीर उदक जाय. मनजाती सुद्दां निसर्गाचो एक भाग. जशी झाडां निसर्गाचो भाग तशी मनजात सुद्दां निसर्गाचो भाग. तर मनजात